एक अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये तुम्ही सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत राहिलात। तत्कालीन सरकारचा रोष देखील तुम्हाला पत्करावा लागला। आता तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहात। आदित्य ठाकरे यांचं नाव आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी स्पष्ट मागणी दिशा साली यांच्या वडिलांनी केली आहे। तुम्ही राजीनाम्याची मागणी देखील केली आहे। नक्की, कारण का लोकप्रतिनिधी ते एक निवडून गेलेला आमदार आहे, सभागृहामध्ये बसतात, अशा ते उद्या राजकीय दबाव आणू शकतात, केस दिशा साल्यांच्या वडिलांचं बरं वाईट करू शकतात। म्हणून माझं म्हणणं आहे की पोलिसांनी आता कोर्टाचा काय निर्णय येतो आपण पाहू, पण पोलीस म्हणून आमच्या राज्य सरकारने लगेच दिशा साल्यांच्या वडिलांना संरक्षण काल रात्री दिलेलं आहे। त्यांच्या बिल्डिंगच्या खालती पोलीस उभे आहेत। माझं म्हणणं एवढंच आहे की आदित्य ठाकरेंनी स्वतःहून ते लोकप्रतिनिधी राहण्याचा, आमदार राहण्याचा त्यांचा काही अधिकार आता राहिलेला नाही। नैतिकतेच्या आधारावर त्यांनी खरं म्हणलं तर राजीनामा द्यावा। त्यांनी अशी भूमिका घेतली अपेक्षित आहे, आता घेतील का नाही हा शेवटी त्यांचा आहे, पण अशी भूमिका घेतली की मी माझ्या पदाचा राजीनामा देतो आणि ह्या केसमध्ये मी स्वतःहून जाऊन अटक होतो, स्वतः इंट्रोगेशनच्या समोर जातो, सगळं काय सत्य बाहेर येऊन दे, जेणेकरून माझ्यावर लागलेला जो काय काळा ठपका आहे तो एकदाच पुसून जाऊन दे, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घ्यावी असं माझं मत आहे। मग जेणेकरून आमच्यासारखे लोक खोटं बोलत होते हे दुनियाला कळेल ना, म्हणून त्यांनी आमदार असताना अशा पद्धतीच्या चौकशी त्यांनी समोर जाणं म्हणजे राजकीय दबाव टाकण्यासारखं आहे। त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने अटक होऊन चौकशीच्या समोर गेला पाहिजे। मात्र हे आरोप राऊतांना कुठेतरी मान्य नाहीयेत। ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठीच हे आरोप केले गेलेले आहेत असा बोलताना, माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर दिशा सालियान प्रकरण हे अपघात आहे, घातपात नाही किंवा हत्या नाही असं राऊतांनी म्हटलं। बघा, मुळामध्ये हा राजकीय हस्तक्षेपचा विषय आता राहिलेला नाही, हा विषय आता कोर्टामध्ये गेलेला आहे। त्यांनी दिशा साल्यांच्या वडिलांनी राज्य सरकारकडे काय मागणी केली आहे का, तर नाही। मागणी कोणी केली, कुठे केलेली आहे, त्यांनी कोर्टात केलेली आहे। पेटिशन कुठे केलेली आहे, कोर्टात केलेली आहे। आता कोर्ट निर्णय घेणार आहे की बाबा ह्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे। आणि संजय राजाराम राऊतला कसं कसं कळलं की हा अपघात आहे, आत्महत्या आहे, त्यांनी पुरावे द्यावेत ना। माझं काय म्हणणं आहे, संजय राजाराम राऊत असेल, आदित्य ठाकरे असतील, जे कोण असतील, अगर त्यांनी एवढ्या वर्षानुवर्ष आम्ही विषय बोलतोय ना, तर त्यांनी पुरावे द्यावेत की बाबा हा अपघात आहे। त्या 13 जूनच्या रात्री पार्टी झाली, पहिल्यांदा ट्विट कोणी केलेलं माहिती आहे, अनिल परबनी केलेलं। ती ट्विट माझ्याकडे आहे। जेव्हा कोविडच्या काळामध्ये आपल्याला घराच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती, तेव्हा 13 जूनला रात्री पार्टी झाली, हे सर्वात पहिलं ट्विट कोणी केलेलं तर कलानगरमध्ये राहणाऱ्या अनिल परबांनी केलेलं। तर हा संजय राजाराम राऊतनी दुनियाला सांगण्याच्या अगोदर अनिल परबकडे काय माहिती ही माहिती घ्यावी की सुशांत सिंगच्या बरोबर काय झालं, दिशा सालींच्यावर काय झालं, अनिल परबला असं काय वेगळं माहिती आहे हे त्यांनी माहिती घ्यावी आणि मग त्यांनी राजकीय आरोप करा। आता ह्याच्यामध्ये राजकीय आरोप करण्याचा स्कोप संपलेला आहे।